अक्षय शिंदेची आज एन्काउंटर करण्यात आलेले आहे। खरं तर बदलापूर घटनेमधला तो मुख्य आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आलेली पोलिसांकडनं, परंतु या सगळ्या संदर्भात पोलिसांकडनं अजून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। सर, पोलीस घाबरत आहेत का? हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न आहे का? असं आहे की एकंदर या संपूर्ण प्रकरणाची या संपूर्ण प्रकरणाचा प्रवास बघितला। बलात्कार झाला, प्रशासनाने म्हणजेच तिथल्या जे ट्रस्टी आहेत, संचालक आहेत, त्यांनी पोलिसांना काही कळवलं नाही माहीत असताना देखील सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाले। नंतर मग अक्षय शिंदेचं नाव पुढे आलं, अक्षय शिंदेला अटक झाली। पण ज्या शाळेने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, गुन्हा लपवणं हा देखील गुन्हा आहे, त्या शाळेच्या संचालकांविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। पोलीस स्टेशनला कंप्लेंटही उशिरा घेण्यात आली। त्या पालकांना 13 तास बसवून ठेवण्यात आलं। नंतर अक्षय शिंदेला अटक झाली आणि आता त्यांनी आत्महत्या केली असं काही पोलीस सांगतायत, त्यांनी गोळीबारात ठार झाला असं काही पोलीस सांगतायत, त्यांनी रिव्हॉल्वर हसकावून घेतला असं काही पोलीस सांगतायत। एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आहे। अक्षय शिंदे या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा साक्षीदार पण होता आणि सर्वात मोठा गुन्हेगार पण होता। फाशी द्यायचीच होती, त्याला फाशी क्रमप्राप्त होती। फास्ट कोर्टमधनं फास्ट जस्टिस हे त्याला मिळालं असतं, म्हणजे जनतेला मिळालं असतं, त्या पोरींनाही न्याय मिळाला असता, महाराष्ट्रालाही ही गोष्ट आवडली असती। पण आता असं झालं आहे की अक्षय शिंदेला काय अधिकची माहिती तर नव्हती ना, ह्याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? अजून तिथल्या मेन जे आहेत ट्रस्टीज, त्यांच्यापैकी किती जणांना अटक झाली आहे? ट्रस्टीज हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत? म्हणजे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलंय, जे काही युक्त्या लढवल्या आहेत, त्या सगळ्या संशयास्पद आहेत। अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबहुना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं, त्यांना सुरक्षित ठेवायला हवं, कारण का त्यांच्याकडे काय माहिती आहे कोणालाच माहित नाही। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर विश्वासच नाही लोकांचा। गाडीत तो आत्महत्या करतो का त्याला मारलं जातं? आता कोणी थिअरी येते की त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या। आता माझ्याकडे तर माहिती अशी आहे की ज्या पोलिसांवर गोळ्या झाडला असं म्हटलं जातं, ते दोघेही पोलीस अधिकारी का हवालदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले। राज्याचे गृहमंत्री असं म्हणतायत की हे स्वसंरक्षणासाठी केलेलं प्रकरण आहे। स्वसंरक्षणासाठी केलं असेल हरकत नाही, त्याच्या हातात रिव्हॉल्वर लागलं कसं? एका आरोपीच्या मागे 4 पोलीस असतात। तो काय गामा पेहलवान आहे काय 4 पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्वर खेचायला? हे सगळं संशयास्पद असं आहे की त्याला फाशी होणारच होती, व्हायलाच हवी होती। पण त्याच्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना, तुम्ही रस्ते बंद करून त्याचं असं काहीतरी फिल्मी शूटआउट करता, एन्काउंटर करता, ह्याच्यातनं तुम्ही स्वतःच्या सरकारबद्दलच संशयास्पद परिस्थिती निर्माण केली। सगळं धुक्का जमवून घेतलं वरती, सगळे ढग झाले, जमा झाले संशयाचे। कारण का ह्याच्यात जे इन्व्हॉल्व्ह आहेत ते कोण आहेत, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे, ही शाळा कुठल्या पक्षाशी संबंधित आहे? कंप्लेंट घ्यायला का उशीर झाली? ट्रस्टीजनी आधी पोलिसांना सांगायला आधी उशीर का केला? सीसीटीव्ही कॅमेरा गायब कसे झाले? हे प्रश्न विचारणार ना लोक। आता कायद्याच्या मार्गाने फास्ट कोर्ट, फास्ट ट्रॅक वगैरे करून करून त्याला फाशी देताच आली असती, काहीच त्याच्यात वावगं नव्हतं, झालंच असती। पण हे सगळं करून तुम्ही स्वतः संशयाच्या जाळ्यात ओढले गेलात। एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दबाव आणलात त्यांची कंप्लेंट घेऊ नका म्हणून,
त्याच्यात तुम्ही त्या इन्स्पेक्टरची बदली करून टाकलीत. तिचा काही गुन्हा नाही. त्या भगिनीला जी बदली झाली तिच्यावर दबाव होता की गुन्हा घेऊ नका. मग गुन्हा घेतला, पण संचालकांना बाहेर ठेवलं. आता मेन संचालकांना का बाहेर ठेवलं? आणि मग ही अधिकची माहिती बाहेर येऊ नये, हे सगळं जगाला कळूच नये काय झालं, मारून टाकलं. गाडीमध्ये एन्काउंटर होतो काय? कमीत कमी खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं की त्यांनी गाडीतनं पळण्याचा प्रयत्न केला, उडी मारून पळत होता, तेव्हा गोळी मारण्यात आली. पण या सगळ्या सर, प्रकरणात सर, आता संवेदनशील- अक्षय शिंदेच्या घरचे अनेक दावे करताना पाहायला मिळतात. त्याची आई म्हणते की अक्षय शिंदेने अजूनपर्यंत काही दिवाळीमध्ये फटाके वाजवले नाहीत, तो अशा प्रकारचं कृत्यच करू शकत नाही. पोलिसांच्या कमरेमधलं रिव्हॉल्व्हर काढून त्याच्यावर हे सगळं संशयास्पदच आहे ना. त्याच्या आईने कशाला सांगायला पाहिजे? आपण सांगू शकतो ना की व्हॅनमध्ये किंवा गाडीमध्ये बसलेला एखादा आरोपी, कोणतीही मोठा गुन्हेगार असो, 5-5 पोलीस बसलेले असतात. त्याची काय हिंमत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची? हिंमत होईल काय कोणाची? हिंमत घातला असेल तरी पण चार पोलिसांमध्ये एका पुरुषाने गोळी लागली. कोणालाच गोळी लागलेली नाही. हे जे सांगतायत ना ते सगळं खोटं आहे. त्याचं कारण असं, सगळे पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये, कुठल्या हॉस्पिटलमध्ये? ज्युपिटरमध्ये चालत गेले, चालत टिक 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 टिक. मग लागली होती तर त्यांना काय माहिती, आणि चालत गेले, समोर स्ट्रेचर होते, त्या स्ट्रेचरवर जाऊन झोपले. अरे काय चालू आहे? ह्याच्यात मोठी मोठी धेंड इन्व्हॉल्व होती. त्या धेंडांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी गेला असं आमचं स्पष्ट मत आहे. या सगळ्या संदर्भात त्याच्या आईने अजून एक दावा केलेला आहे की खरं तर हे प्रकरण, म्हणजे ही घटना माझ्या मुलाच्या हातातून घडलेलीच नाही. हे प्रकरण 11-12 तारखेला झालेलं होतं. त्यावेळेसपासून त्याचा FIR लॉन्च करण्यासाठी उशीर झालेला होता. त्याच्यानंतर 17 तारखेपर्यंत अक्षय शिंदे हा शाळेत हजर होता. मग जर असं कृत्य माझ्या मुलाने केलं असतं तर तो 17 तारखेपर्यंत तो शाळेत का आला असता, असा सवाल त्या अक्षय शिंदेच्या आईने एकंदरीतच मी म्हणतोय की सगळं प्रकरणच संशयास्पद आहे. हे सगळं प्रकरणच संशयास्पद आहे. ह्याच्यात मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्याध्यापक जे होते ते आणि ट्रस्टीजची. तुम्ही टीव्ही कॅमेरा, जो सीसीटीव्ही कॅमेरा होता, तो कोणाच्या परवानगीने बाहेर काढून टाकलात? तो कधी टाकलात? आणि अक्षय शिंदे काही बोलण्याच्या आधी, जसं त्याच्या आईने सांगितलंय, त्याला पोचवावरती. सरकारने अशी कृत्य करू नये. आपटे जे आहेत, आपटे देखील फरार आहे. आपट्यांचा संघाशी संबंध आहे थेट. आपटे फरार आहेत ह्याच्यातच सगळं गुपित आहे. हे सगळं गुपित त्याच्यातच लपलंय की अक्षय शिंदेंनाच आपटेबद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला. ते आपटे होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचलेत. ते कोण कांबळे असते ते म्हणा मारून झोडून पुचवून टाकले असते त्यांना. ते आपटे, ते पण कुठल्या संघटनेचे? बापरे बाप, कसं काय होणार? संवेदनशील प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये असं म्हणत होते, आता मात्र विरोधकाची बाजू घेतात असं मुख्यमंत्री. आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही. कायद्याची बूज राखली गेली पाहिजे की नाही? मुख्यमंत्री महोदय, आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी, प्रत्येक बलात्कार्याला फाशीच व्हावी. पण फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा. तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केलं असतं, स्पेशल कोर्ट अनाऊन्स केलं असतं, 90 दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असतं. हा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा न्याय कुठनं आणताय तुम्ही? महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. कायद्याची भीती येते लोकांना. तुम्ही हे असलं करून कायद्याचे 12 वाजवतात. त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. कशासाठी? तर राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलंय. असं लोकांच्या मनात संशय आहे. आपटे जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे. सर, संवेदनशील बेड्या घातलेला माणूस जेव्हा
अशा प्रकारचं कृत्य करतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा एन्काउंटर केला जातो. एकूणच संपूर्ण राज्यातली परिस्थिती कायदा अरे बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्वर दुसऱ्याची खेचू कशा शकतो? बेड्या आहेत दोन्ही हातात, अशा बेड्या तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार काय? कारण संवेदनशील आणि त्याच्या डोक्यात गोळी आहे, जे काय आता मला समजतंय त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे. परंतु ही कायदा सुव्यवस्था संपूर्ण धाब्यावर ठेवलेली आहे का? कायदा सुव्यवस्था नाही, हे सगळं पॉलिटिकल हिरो, पॉलिटिकल रॉबिनहुड ज्याला म्हणतात ना, तो प्रकार आहे. म्हणजे लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही, तुम्ही आपटेंना वाचवण्यासाठी तर मारला नाहीत ना, असा प्रश्न लोक विचारणार ना. एन्काउंटर मुंबईत एन्काउंटर मुंबई बायपासला करण्यात आला असं पण अशी माहिती समजली. मला माहित नाही बाबा एन्काउंटर कुठे झाला, ते उगाच मुंबऱ्याचं नाव घेऊ नका. तुमको भी गंदी आदत है यार, क्या संबंध मुंबरा का उसमें? परंतु या सगळ्या संदर्भात आता 2 महिन्यांवरती आगामी विधानसभा निवडणूक आहे. त्याच्यात हिरोगिरी करायला की बघा गुन्हेगारांना आम्ही काय करतो ते, त्याच्यासाठी केलेलं काम आहे. आणि त्याच्यात मूळ गुन्हेगार राम राहिलेत. अक्षय शिंदेला मारून एक कायमची केस बंद करण्याचं काम झालं. म्हणजे एक फेमस केस आहे, केनेडीला ज्यांनी मारला त्याला दुसऱ्या मिनिटाला कोणीतरी दुसऱ्यांनीच मारून टाकला. म्हणजे केनेडीची सुपारी, म्हणजे प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेची सुपारी कोणी दिली होती हे कळलंच नाही शेवटपर्यंत जगाला. त्याच्यातला हा प्रकार आहे की हे कृत्य केणी केलं होतं हे अक्षय शिंदेलाच माहिती होतं. त्यांनी जरी केलं असतं तरी त्याला ते सत्य सांगावंच लागलं असतं. आणि जर केलेलं नाही तर मग आपटे का फरार आहेत? अजूनही 2 जे मुख्य संचालक आहेत शाळेचे ते फरार आहेत आणि एकंदरीत हे प्रकरण आणि ते असं आहे की फरार आरोपी याचं कसे असं नवीन तंत्रज्ञानामध्ये फरार आरोपी भेटत नाहीत हे सांगणंच हास्यास्पद आहे. तो दुसरा पुतळ्यातला आपटे तो येतो, घरासमोर पकडला जातो, आतमध्ये चहा पोहे तयार असतात. हास्यास्पद गोष्टी येतो सगळ्या, हास्यास्पद. आपल्या भोवती संशयाचं जाळं सरकारने निर्माण करून टाकलं. लोकांचा संशयाचा दाट होईल की ह्याच्यात कोणीतरी मोठं अडकलंय म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यात काही म्हणजे आम्हाला त्याला फाशी होऊ नये अशी बिलकुल इच्छा नव्हती. त्या पोरी माझ्या पोरीसारख्या आहेत, माझ्या नातीसारख्या आहेत. त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती, पण त्याला मार्ग आहे ना. 90 दिवसाच्या कोर्टामध्ये त्याला फाशी झाली असती. हे कृत्य केलं का तुम्ही? आणि निदान केलं तर कुठेतरी असं काहीतरी वेगळं दाखवायचं ना. गाडीतल्या गाडीत बेड्या घातलेल्या असताना कोणी रिव्हॉल्वर खेचू शकतो का? आणि ते काय असं काय एवढ्या मोठ्या बेड्या नसतात ना की असा हात हलवतोय. बेड्या अशा असतात, अशा हलवताच येत नाहीत. मग कशा त्याने रिव्हॉल्वरला कुठनं हात घातला? अक्षय शिंदेच्या आईचा असाही दावा आहे की ज्यावेळेस ते लोक अक्षय शिंदेचे आई वडील अक्षय शिंदेला भेटायला गेले त्यावेळेस एक लेटर त्याने काचेमधनं दाखवलेलं. या लेटरवरती माझी सही घेण्यात आली असं त्याने हातवाऱ्यांवरतून आपल्या आई वडिलांना सांगितलेलं होतं. आणि त्याचसोबतच त्याच्या आईने असा दावा केलाय की माझ्या मुलाला पैसे देऊन मारलं गेलंय, हत्या आहे. त्या बाबतीत मला काय माहित नाही पैसे दिले होते का पोलीस नव्हते. आयुक्तांनी एक स्पेशल टीम बनवलेली आहे संपूर्ण प्रकाराची इन्क्वायरी करणार. ह्याला काही अर्थ नाही. ह्याला काही अर्थ नाही. किंबहुना पोलीस आयुक्तांनी तर याच्यावर भाष्यच करू नये. पोलिसांनी जो हलगर्जीपणा दाखवला पहिले 3 दिवस आणि त्याच्यानंतर आपटेला फरार होण्याला जी मदत केली त्याच्याबद्दल कोण माफ करणार आहे पोलिसांना? जी आई तिथे गेली होती पोलीस कंप्लेंट करायला ती 3 महिन्याची गर्भवती होती. तिला 13 तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं. मी स्वतः गेलो ना त्या प्रकरणात, 2दा मी बदलापूरला जाऊन आलो. हा राजकीय हत्या आहे. एक तर पहिली गोष्ट ह्याच्यात कोणातरी मोठं कांड जे होतं ते संपवण्याचा प्रयत्न झालाय. आणि ज्याला आपण पॉलिटिकल हिरोइझम म्हणतो
रॉबिनहूड ज्याला आपण म्हणतो ती रॉबिनहूड स्टाईलची हत्या आहे. बघा सरकार काय करतंय. हे फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये शोभतं, बिहारमध्ये शोभतं, इथे जंगलराज म्हणून ओळखलं जातं. हे असं महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही. महाराष्ट्रात पॅटर्न चालू आहे. महाराष्ट्रात बिहारच्या पुढे गेला का सर? कधीच गेला. योगी पॅटर्न चालू केलंय का महाराष्ट्रात? सगळे पॅटर्न सुरू आहेत महाराष्ट्रात. सर बदलापुर का जो आरोपी है उसकी हत्या की गई है, उनका एनकाउंटर किया गया है, ऐसी बात जो है आरोपी है उसके हाथों में पीढ़ी वगैरह पीढ़ी थी, फिर भी उसको नॉर्मली अटेंड किया, ऐसा बताया. ऐसा है कि इस घटनाक्रम के ऊपर बात करना चाहिए. घटनाक्रम क्या था? जिस दिन ये सब चीज हुई उसके बाद 3 दिन के बाद पुलिस गुनाह रजिस्टर करती है कि किसी आरोपी का नाम सामने आता है. तभी तक सीसीटीवी कैमरा गायब हो जाते हैं. जो संचालक है उनको मालूमात होते हुए भी वो पुलिस स्टेशन नहीं गए, क्या ये गुनाह नहीं है? इसके बावजूद उनको अरेस्ट नहीं किया गया, वो आज भी फरार है. और उतने में ही खबर आती है कि आपटे को मार दिया, अक्षय शिंदे को मार दिया गया है. गुनाह रजिस्टर क्यों नहीं किया पुलिस ने? तो पुलिस से अंदरूनी सूत्र ये बताते हैं कि हम पे दबाव था. देखो ऐसा है कि कमिश्नर नहीं बोलेगा लेकिन हवलदार तो बोलता ही है ना बाहर. हम पे दबाव था इसलिए हमने नहीं लिया. अब इसको गाड़ी से कहीं लेके जा रहे थे और गाड़ी में ही इसकी हत्या की गई. और ये कहा जा रहा है कि सेल्फ डिफेंस के लिए पुलिस ने हत्या की. जिसके हाथ में बेड़िया है वो किसी आदमी का रिवॉल्वर कैसा छीन सकता है और कैसे फायर कर सकता है? और उसको बराबर सर पे गोली लगी है. ये इतना निम्बात शूटर कौन था ये पुलिस में जो बराबर सर पे गोली मार देता है? पुलिस ने खुद को शक के दायरे में खड़ा कर दिया, खुद को. ये तो शक आएगा ना कि इतनी बड़ी केस थी, इतने बड़े लोग इसमें इन्वॉल्व दिख रहे थे. आपटे किसका आदमी था, उसका संबंध किससे था, ये सबको मालूम है. तो क्या उसको बचाने के लिए ये कांड किया गया? अक्षय शिंदे क्या को कुछ ज्यादा मालूमात थी, उसके लिए उसको मार दिया गया? अक्षय शिंदे कभी ना कभी ये खोल देगा कांड, इसलिए उसको मार दिया गया? ऐसे कई सवाल महाराष्ट्र के और देश के दिल में आएंगे. ये बहुत ही गलत हरकत की है. ये पॉलिटिकल हीरोइज्म चुनाव में हमको काम आएगा कि हमने अक्षय शिंदे को गोली मार दी. अरे तकदीर हमारी कि कोई मंत्री उसको गोली नहीं मारा जाके कि मैं जा रहा था, मेरे को भी बिठाया उन्होंने गाड़ी में, मैं गाड़ी में बैठा, उससे कुछ सवाल किए तो उसने मेरे ऊपर ही रिवॉल्वर डाली तो पुलिस ने मेरे सामने उसको मार दिया. ऐसी थियरी नहीं आई तकदीर हमारी. सर जिस प्रकार से देखा जाए अक्षय शिंदे ये मुख्य आरोपी था इस पूरे प्रकरण का, लेकिन उसके तरफ से जो कुछ इन्फॉर्मेशन चाहिए थी वो ना मिलने के कारण उसका इनकाउंटर हुआ है. नहीं ऐसा है. मैं इतना जानता हूं कि पुलिस के सामने मूका आदमी भी बोल देता है. मुझे आज भी याद है मुंबई क्राइम के बाहर लिखा जाता था यहाँ पत्थर भी बोलता है. पुलिस के सामने ना बोले ऐसा इंसान ही नहीं है. तो ये सब कहानियां हैं, पर इसके पीछे एक बहुत बड़ी कहानी है कि असली आरोपी कौन था. इसकी तलाश पूरी होने के पहले ही अक्षय शिंदे को इस दुनिया से गायब कर दिया गया. खत्म हो गई कहानी. अब कौन आरोपी है, क्या हुआ, असलियत में क्या हुआ, कितने सालों से होता रहा है, क्या क्या उसके पीछे राज है, किसी को कुछ नहीं पता चलेगा. खत्म हो गया, खेल ही खत्म हो गया. पुलिस को गोली लगी ऐसा बताया जा रहा है. पुलिस को गोली लगी तो मेरे जो दोस्त है, जो पत्रकार ही है,
वो पत्रकार बता रहे थे कि पुलिस तो अंदर चलते गए, बाद में जाके स्ट्रेचर पे सो गए। उनकी चलने की वीडियो भी है हमारे पास। सर, उसके घर वालों का ऐसा कहना है कि 12-13 तारीख को ये घटना घटी हुई है, लेकिन 17 तारीख तक हमारा जो लड़का है, अक्षय शिंदे जो है, वो स्कूल में लगातार वहाँ पे काम पे जाया करता था। अगर ऐसी घटना उसने की रहती थी तो वो स्कूल में जाता ही नहीं था। और कहना उनका ये भी था कि जो दिवाली के पटाखे फोड़ने के लिए भी लगा था, वो रिवॉल्वर कैसे ले सकते। देखो, मैं उसके बारे में नहीं बोलना चाहूँगा। मैं सिर्फ सरकार की जो कमजोरियाँ हैं, सरकार जिस तरीके से बर्ताव कर रही है और जो सरकार ने शक अब दिलों में तैयार कर दिया गया है, वो उसके बारे में बोलेंगे। मेरे को अक्षय शिंदे के कैरेक्टर सर्टिफिकेट से कोई लेना देना नहीं है। अगर अक्षय शिंदे गुनहगार था तो उसको फांसी जायज थी, पर वो कानूनन फांसी। ये तो ऐसा शक लगता है कि किसी मुख्य आरोपी को बचाने के लिए इन्होंने अक्षय शिंदे को सूली पे चढ़ा दिया। सीसीटीवी गायब है, आपटे गायब है, सीसीटीवी गायब है, आपटे गायब है। मिलेगा आपको लगता है इस चीज काहे का इंसाफ, काहे का इंसाफ? अब कुछ नहीं। सबको लगता है ये राजकीय मुद्दा नहीं, ये तो इनको ऐसा लगा है कि हम जब चुनाव में जाएंगे तब क्या हुआ, बदलापुर की घटना के बाद और ऐसी 2-3 घटना के बाद लाडली बहना इसके ऊपर ही सवाली निशान पैदा हो गया। लोगों ने कहा कि पहले बहनों को सुरक्षित रखो। मैं इस सरकार से पूछना चाहता हूं, तुलजापुर में एक मातंग समाज के लड़की के ऊपर बलात्कार हुआ है, सरकार ने इसको कितना सीरियसली लिया है? 6 महीने के बच्चे, 6 साल के बच्ची के ऊपर मंदिर मातंग देवी मंदिर है, उसके पीछे बलात्कार हुआ है। ना पेपर में आया, ना मीडिया ने उठाया। मैंने एड्रेस दिया है कहां बलात्कार हुआ है, शहर का नाम दे रहा हूं, तुलजापुर। क्या हुआ? ये सिर्फ हाई प्रोफाइल हुआ था, इसमें कुछ हाई प्रोफाइल लोग शामिल थे, उसमें इन्वॉल्वमेंट दिख रहा था। ये सब छिपाने के लिए अक्षय शिंदे को खत्म कर। सर, एक प्रश्न मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की लाडकी बहीणची योजनेमुळे सरकार बिथरले आणि सरकार आरोप करतायत आणि जो पोलीस जखमी झाले ते पोलिसांचं काही विरोधकांना घेणं देणं नाही, पोलीस पण जखमी झाले, त्यांच्या पोलिसांच्या कृत्यावरती विरोधक संशय घेतात। असं आहे की कृत्य काय आहे त्याच्यामुळे संशय निर्माण झाला ना। आम्ही मुंबईमध्ये अनेक एन्काउंटर बघितलेत, आम्ही 40 वर्ष मुंबईत राहतो आहोत, चांगल्यांचे एन्काउंटर आम्हाला माहिती आहे। इसाक बागवाननी पहिला जो एन्काउंटर केला मन्या सुर्वेचा, त्या एन्काउंटर पासून ते अगदी माया डोळसच्या एन्काउंटर पर्यंत सगळे एन्काउंटर आमच्या डोळ्यासमोर आहेत। असे एन्काउंटर होत नसतात। गाडीत बसलाय बेड्या घालून आणि सांगायचं की तिने रिव्हॉल्वर ओढून गोळी मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मारला। आणि बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्वर घेऊच कशी शकतो? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।